भविष्याची बात काय ह्या जन्मी का ताटात तुट. सावरा स्वतःला अगदी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1930 मध्ये कोतुळ या ठिकाणी आले होते. एक केस त्यांनी जिंकली होती देशमुख या व्यक्तीची, की आपण सावित्रीमाय महात्मा फुलांची लेकरं आहोत. क्या बात आहे. आणि या लेकरांनी तोच वसा चालवला पाहिजे. अवघड प्रश्न आहे. आणि माझे आजोबा खजिनदार होते आंबेडकरांचे. नमस्कार. फायनल ड्राफ्ट प्रेझेंट जागर कवितेचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन उफाडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी नव्या कोऱ्या पाहुण्यांसोबत मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आलेल्या आहेत त्या प्राध्यापिका आहेत, उत्तम साहित्यिका, लेखिका, कवयित्री आहेत आणि आयुष्याची अनेक पावसाळे त्यांच्या मनावर झेललेल्या त्या एक उत्तम असं व्यक्तिमत्व आहेत. रेखाजी फाले मॅडम, मी आपला अगदी मनपूर्वक आमच्या जागर कवितेच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार दादा, मलाही खूप छान वाटतंय आज या व्यासपीठावर आले आणि मला तुम्ही बोलायला संधी दिली किंवा माझं मत मांडायला संधी दिली, त्यामुळे खूप छान वाटतंय. नक्कीच. आज आपल्याला खूप साऱ्या गप्पा वेगवेगळ्या विषयावर आपल्याला या ठिकाणी बोलायच्या आहेत. तुमच्याकडून काही जाणून घ्यायचं आहे, तुमच्याकडून आम्हाला बरंच काही शिकायचं आहे, कारण तुमचा अनुभव हा अतिशय भव्य असल्यामुळे आज नक्कीच आम्हाला त्याचा गोड फायदा होईल याच्यामध्ये काही शंका नाही. तर आपण नेहमीच एका प्रश्नाने सुरुवात करतो, ती परत आम्ही त्या प्रश्नाने तुमच्यासोबत सुरुवात करायला आवडेल मला, की तुम्हाला तुमची कविता कुठे सापडली, कुठे गवसली, म्हणजे तुमच्या आणि कवितेची पहिली ओळख कशी झाली? ते तर सांगतेच, पण त्याआधी मी माझ्या गुरूंना नमन करते. ते गुरु म्हणजे काय, शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं प्रेरित झालेले माझे आजोबा. वा. गेनू भीमा संगारे. बर. नगर जिल्ह्यातील अकोले तालुका, त्यातील पळसुंडी असं अगदी छोटंसं 150-200 वस्तीचं गाव, तिथं माझ्या आजोबांचा जन्म झाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1930 मध्ये कोतुळ या ठिकाणी आले होते. एक केस त्यांनी जिंकली होती देशमुख या व्यक्तीची, तर त्या देशमुखांनी त्यांना तिथे बोलवलं होतं. बर. तिथं बोलवल्यावर बाबासाहेबांची मिरवणूक काढली होती. अच्छा. त्यांच्या घरी एक झोपाळा मांडला होता आणि त्याच्यावर बाबासाहेबांना बसून तिथल्या त्या देशमुखांच्या स्त्रियांनी झोका दिला होता. अरे बापरे. आजही प्रत्येक वर्षी मला वाटतं 24 एप्रिलला तो दिवस एक सण उत्सव म्हणून त्या घरामध्ये साजरा होतो. अच्छा. कुठे ते नेमकं? कोतुळ हे गाव. कोतुळ. अच्छा. बर. नगर जिल्ह्यातील अकोले तालुका, कोतुळ हे गाव. अच्छा. तर या गावामध्ये माझ्या आजोबांनी आंबेडकरांना खांद्यावर घेऊन नाचलं. बापरे, क्या बात आहे. आणि माझे आजोबा खजिनदार होते आंबेडकरांचे. त्यानंतर माझे आजोबा 1999ला गेले. मरणासन्न अवस्थेत होते तेव्हा त्यांना आंबेडकर पुरस्कार सुद्धा मिळाला. क्या बात आहे. अशा या आजोबांची मी नात. वा 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 वा. आम्हाला सुद्धा अगदी प्राऊड फील, अगदी अभिमान वाटला. त्यांचा मुलगा बाबूराव म्हणजे माझे वडील. अच्छा. माझे वडील दलित पॅन्थरमध्ये होते. अच्छा. तुरुंगवास वगैरे भोगलेले. दया पवार, जवी पवार, राजा ढाले, नामदेव ढसाळ, भाई संगारे अशा प्रकारचे दिग्गज त्यांच्या सोबत, कॉम्रेड सगळे. हो. पण आजोबा म्हणाले, बाबा रे, हे आता तुला जमणार नाही, तू या घरातला मोठा मुलगा आहे. पहिला मुलगा वारला होता आजोबांचा, परिणामी आता तुला ही धुरा सांभाळावी लागेल कुटुंबाची. मग माझे वडील नोकरीकडे वळले. पोस्टमन, पॅकर म्हणून नोकरी सुरू झाली. पण वाचनाची प्रचंड आवड. इकडं जेवण दिलं तरी ते थंड होणार, चहा दिला तरी थंड होणार. त्यातून पुस्तकातून, पेपरमधून ते असं डोकंही बाजूला काढत. म्हणजे त्यांची तंद्री कधी सुटत नव्हती, भंग पावली नाही. अच्छा. अशा या माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना दूरवर शिकायला ठेवलं होतं, कोपरगाव या ठिकाणी. आणि जिथं खायला यायचं तर ती 7 किलोमीटर कोपरगावची नदी पोहून दुसरीकडं ते बुळगं खाण्यासाठी यायचे. ते एका मराठ्याच्या घरी ते जेवायला होते, फापाळे म्हणून यांच्या घरी. अच्छा. हा. जेवायला म्हणजे काय, आता मराठ्यांच्या घरी जेवण म्हणजे असं जे असेल ते तसं. पण त्या परिस्थितीत माझ्या वडिलांनी शिक्षण घेतलं आणि मग ती धुरा त्यांनी
शिक्षणाची धुरा सांभाळली, महात्मा फुल्यांची, आंबेडकरांची, शाहू फुल्यांची जी वा, आहे वा, ती वा. विचारांची परंपरा, आणि आम्हाला शाळेत घेतलं. इतकं खेडेगाव की त्या खेडेगावातील नोंद म्हणजे आज तुम्ही जगाच्या गिनीज बुकमध्ये जर नोंद पाहिली तर फोपसंडी हे जे गाव आहे तिथं सकाळी 10ला सूर्य उगवणार आणि 4ला मावळणार, अशा ठिकाणच्या म्हणजे शेजारच्या गावामध्ये मी जन्मले, जिथं गाडी नाही, शहराचा अजिबात काहीही गंध नाही, अशा ठिकाणी आजोबांनी वडिलांनाही शिकवलं, आम्ही नातवंड आम्हालाही शाळेत घातलं. आणि म्हणून मला पहिल्यांदा त्यांना नमन करावं वाटतं, वंदन करावं वाटतं. आणि त्यामुळंच मी आज फोपसंडी सारख्या गावातली विद्यार्थिनी पुण्यासारख्या ठिकाणी येऊन एक मुलाखत देते, तुमच्याशी बोलते. अन्यथा मी कधीच संपले असते. खेड्यातल्या लोकांना औषधोपचारा अभावी लवकर मृत्यू येतो, मी संपले असते, नसते येते. पण फक्त ती पुण्याई आजोबांची, म्हणून त्यांना वा 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 वा. आणि अगदीच प्रेरणादायी हे सगळं काही आहे. आणि यातून आम्हाला सुद्धा एक प्रेरणा भेटली, नवं काहीतरी म्हणजे साक्षात बाबासाहेबांचा सहवास घेतलेल्या व्यक्तिमत्वाची नात आमच्या सोबत आहे. म्हणजे भाई संगारेंची पुतणी मी, वा वा, शहीद भाई संगारेंची पुतणी आहे मी, आणि आजोबा गेनू भीमा संगारे. अगदीच देदीप्यमान वारसा तुम्हाला लाभलेला आहे. म्हणजे तुम्ही अशा लोकांच्या अंगाखांद्यावर खेळलात की ज्यांनी बाबासाहेबांना अनुभवलं, त्यांना प्रत्यक्ष समोर पाहिलं. वा वा वा, अगदी उत्तम असं वाटलं. बरं, अतिशय छान. मग तुमचं तर माझी जी पहिली कविता तुम्ही म्हणालात, जी, तर मी शिकत असताना 9वीत असताना अकोले तालुका म्हटलं की बिडी कारखाने भरपूर, बिडी ते वळतात असं पानांची, विडी तंबाखू काहीतरी टाकून त्यात तयार करतात. तर असे बिडी कामगार, त्यात स्त्रिया आहेत, पुरुष आहेत. अशाच एका स्त्रीचं खरं म्हटलं तर आजही स्त्री खऱ्या अर्थानं स्वतंत्र विचाराची नाही, किंवा ती व्यवस्थित ताटमानेनं जगू शकत नाही, तिला बंधनं असतात, त्याच्याखाली ती दबली जाते घरातून बाहेरून. अशा एका स्त्रीचं, ती बिडी कामगाराची स्त्री, तिने तिचं बाळ ते अनावरस असेल म्हणून नदीवर फेकून दिलेलं होतं. आणि दुपारच्या वेळेला स्त्रिया कपडे धुण्यासाठी, मुलं आंघोळीसाठी गेलेले, आणि त्या बाळाचे लचके कुत्रे तोडत होते. अरे बापरे. हे दृश्य मी पाहिलं होतं. आणि घरी आल्यानंतर लोकांची चर्चा ही चालू होती त्या स्त्रीबद्दल. मग मला त्या पूर्ण कविता मला आठवत नाही आता, ती लिहिलेली आहे, पण त्यातल्या 2 ओळी मी सांगते. आजच्या युगात तूही कुंती व्हायला निघालीस का, तेव्हा ते माझं पहिलं काव्य, पण ते प्रकाशित झालं नाही. त्यानंतर मी 9वीत असताना दुसरी एक घटना घडली, ती म्हणजे रूपकुंवर नावाची एक तरुणी राजस्थानमधली. बर. तर तिला सतीप्रथा जी आहे, त्या सतीप्रथेमुळं तिला चितेवर लोटलं गेलं अक्षरशः. ढोल ताशे वाजत होते, कडेने काठ्यांनी तिला लोटलं जात होतं. तिचा आवाज ओरडण्याचा बाहेर जाऊ नये म्हणून ही व्यवस्था होती. आणि ती रूपकुंवर सती गेली. बरोबर. त्याच्यावर मी कविता लिहिली, माझी पहिली कविता. ती संस्कृती नावाची कविता आहे. ती कविता नंतर संजय नहार यांनी त्यांनी संपादित केलेले जे काव्यसंग्रह आहे त्याच्यामध्ये छापली. ती कधी छापली तर 1992ला छापली. त्यावेळेला मी SYला होते. माझ्याकडनं 4 कविता मागवल्या, पगारे सर होते आम्हाला, त्यांनी त्या पुढं पाठवल्या पुण्याला, आणि संजय नहार यांनी त्या कॉलेज कट्टा या पुस्तकामध्ये माझी ती कविता छापली. आणि तीच मी माझ्या 3 घडींचा डाव या काव्यसंग्रहात सुद्धा छापलेली आहे. तर मला तेव्हापासून काव्यलेखनाची किंवा लिखाणाची सवय झाली, कारण कानावर सतत समाजसुधारक असेच विचार कानावर पडत होते. चर्चाही त्याच होत होत्या. वडील एक पेपर आणून द्यायचे, महाराष्ट्र टाइम्स रविवारचा, आणि तो सगळा शेवटपर्यंत प्रत्येकानं वाचला पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. बरोबर. ते काय वाचलं ते टिपणं पण असायची. अरे बापरे. म्हणून ते माझं पहिलं काव्य आणि ते माझे पहिले गुरु. आता ती कविता आहे ना, मी त्याच्यात वाचूया का? नक्कीच, मला त्याचं तुमच्या तोंडून अभिवाचन ऐकायला आवडेल. आमच्या प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी असेल ती. तर संस्कृती नावाची कविता.
त्या काळात लिहिलेली ना, त्याला काही पॉलिश वगैरे केलं नाही मी, आहे तशी ती 2021 मध्ये छापली गेली. नक्कीच. कोरोना काळामध्ये. बघा, ओझ्याखाली एखादं गाढव वाकावं तसं, ओझ्याखाली एखादं गाढव वाकावं तसं, संस्कृतीच्या ओझ्याखाली वाकलेल्या या देशात आजही जातात निष्पाप माझ्या भगिनींचे बळी. आजही जातात निष्पाप माझ्या भगिनींचे बळी, अन हा अंधा कानून त्यांचेच कानपिळी. किती जीर्ण रूढी वस्त्र परंपरा मोडणार केव्हा आम्ही, किती जीर्ण रूढी परंपरा मोडणार केव्हा आम्ही, आणि किती मंजू रूपकुंवर मातीत मिळवणार आम्ही. त्यांना देखील मन आहे, त्यांना देखील मन आहे, त्यांना देखील तण आहे, निळ्या निळ्या अंबरात जसा तेजस्वी घन आहे. येईल काय कोणी संत? खरं तर आता कुणीच संत येणार नाही. महात्मा फुले येणार नाही, आगरकर येणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू, कुणी सावित्रीमाई येणार नाही. पण एक लिखाणाची पद्धत म्हणून येईल काय कुणी संत, जो करील या दुष्ट चक्राचा अंत. की करावे आम्हीच आपले दुर्गा रूप धारण स्वउद्धारण, की करावे आम्हीच आपले दुर्गा रूप धारण स्वउद्धारण. क्या बात आहे. अगदी विचार करायला भाग पाडणारी आणि अतिशय मर्मभेदी मार्मिक अशी तुमची रचना त्यावेळेसची. बापरे, म्हणजे आता कळतं की हा जो अभ्यास आहे हा PhD पेक्षा पण वरचा अभ्यास आहे. आणि अतिशय तुमचं अगदी भावस्पर्शी लेखन, ती फार भावली कविता, नक्कीच ती आमच्या नेहमी स्मरणात राहील. खूप काही सांगणारी आणि एक सनसनीत इथल्या त्यावेळेसच्या म्हणजे आत्ता चालणाऱ्या कुप्रथेच्या सनसनीत वाजवणारी ही तुमची कविता अगदी मनाला भावली. बरं, तुमचा आत्तापर्यंतचा जो काव्यप्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर मी कॉलेजला असतानाही लिहायचीच. हेच नाही तर जे काही आम्हाला अभ्यासाला, माझा मराठी विषय स्पेशल, परिणामी भरपूर वाचन. आणि माझं कॉलेज दादासाहेब रुपवते कॉलेज अकोल्याचं आम्हाला भरभरून दिलं. आम्हाला जे वाचणारे विद्यार्थी आहेत अशांसाठी आम्हाला खांडगे सर शिकवायला होते, भास्कर खांडगे. त्यांनी लायब्ररीमध्ये त्यांचं स्वतःचं केबिन उपलब्ध करून दिलं, इथं येऊन वाचा. आणि आम्ही वाचायला लागलो आणि म्हणून वाचलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथं आलो तर लिहित गेले. जे काही अभ्यासाला पुस्तकं असतील, एकांकिका असतील, नाटकं असतील, त्याच्यावर सुद्धा अभिप्राय म्हणून मी लिहायची, नोट्स म्हणून. ते आम्ही तेच सगळ्यांकडे जायचं आणि तेच आम्ही उत्तर म्हणून लिहायचो. अशी ही सवय पुढेही आली. BEd झालं, लग्न झालं, ठरवून लग्न झालं. मिस्टरही शिक्षक, त्यांनीच मला नोकरीला लावलं. अच्छा. त्यांच्यामुळं 2011ला मी परमनंट झाले. पण दुःखाची गोष्ट की काहीतरी कमी काहीतरी जास्त, जी काही अर्ध्यावर साथ सुटली त्यानंतर मात्र खूप मी म्हणजे अस्वस्थ, कारण मुलं लहान. आणि अशा परिस्थितीत खंबीर उभं राहणं गरजेचं होतं. तेव्हाही माझी एक कविता खूपच छान, म्हणजे तीही, पण 2 ओळी मी त्याच्या सांगते. रान वाऱ्याच्या येण्याने आठवतो रे सोबत, रान वाऱ्याच्या येण्याने आठवतं रे सोबत, काय झाला असा गुन्हा सोडी अर्ध्यावरी साथ. तुझं माझं रे बंधन होता का रे तो आघात, तुझं माझं रे बंधन होता का रे तो आघात, डाव मांडून संसाराचा सोडली अर्ध्यावरी साथ. तुझ्या माझ्या आना भाका, तुझ्या माझ्या आना भाका होत्या गुल मोहरा परी, आलं तुफानी वादळ सात तुटे अर्ध्यावरी. अरे तुझं मान माझं मन, अरे तुझं माझं मन होतं एकच रे नान, माझं कुंकू बळ कमी वाट सारं सुन सुन, वाट सारं सुन सुन. रित रित वाट सारी, रित रित वाटे सार, मन लागना कशात, 2 गोजिरी घरात पोकळी तुझी रे मनात. मान्य केलं मी सगळं आता एकट लढन, मान्य केलं मी सगळं आता एकट लढन, पोहोचेना तुझ्यापाशी उरे मनाशी पुढन, उरे मनाशी पुढन. खात्री नसे 7 जन्माची,
होई का रे आपली भेट, खात्री नसे 7 जन्माची, होई का रे आपली भेट, भविष्याची बात काय, या जन्मी का ताटा तूट. सावरा स्वतःला अगदी. खात्री नसे 7 जन्माची, खात्री नसे 7 जन्माची, होईल का आपली भेट, भविष्याची काय बात, या जन्मी का ताटा तूट, या जन्मी का ताटा तूट. तर अशी संसारामध्ये वादळं आल्यामुळं मी शिकले की मला लढायचंय, मला जगायचंय, माझ्या पिल्लांना वाढवायचंय. आणि मग मी लिहित राहिले. वैचारिक लिखाण मला फार आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. ताईंनाही माहीत आहे, कविता ताईंना खूप छान, जे शोधक आहे ते मला आवडतं. असं मी लिहित गेले. मग साहित्य कट्टा असेल, अखिल भारतीय साहित्य परिषद असेल, त्याचबरोबर कॉलेजचं मासिक असेल, त्याचबरोबर जीवन गौरव असेल, याच्यामध्ये मी लिहित गेले. ताईंशी ओळख होत गेली. बरेच लोक मला भेटले, गजानन दादा असतील, रणजित दादा असतील, कांचनताई, कविताताई, सातपुते सर, त्याचबरोबर अविनाश हळबे लेखक म्हणून आहेत, त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्र राज्याचा एक ग्रुप आहे शिक्षकांचा, त्यामधील दिसले सर म्हणून आहेत, गरजे सर म्हणून आहेत. या सरांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि त्यातच एक मैत्रिणींचा ग्रुप भेटला माहेरवाशीत. या माहेरवाशीन ग्रुपमध्ये आमच्या गप्पा व्हायच्या. माझी एक मैत्रीण, तिचं नाव शबाना शेख, ती आता मुंबईची मोठी म्हणजे सगळं पोलीस खातं जे आहे ते तिच्या ताब्यात आहे. तर तिची बहीण दिलशाद, तिनं मला म्हटलं, अगं तू लिहित चल, तू काव्य करायचीस. आणि मग माझी स्वप्नबहर नावाची कवितांची वही सापडली. आणि मग पुन्हा नव्यानं लिखाणाला सुरुवात झाली. कोरोनाचा काळ होता, त्यातच तिनं सांगितलं, अगं भरपूर कविता झाल्या, आता तू प्रकाशित कर. आणि मग वसंत आपलं श्रीपाल सबनीसांच्या हस्ते तिचा काव्यसंग्रह आणि माझा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर ही म्हणजे बरेच पुरस्कारही मिळाले. पण पुरस्कारांपेक्षा सध्या विचार महत्त्वाचे, कारण आता व्हॉट्सअपचं युग आलेलं आहे. आपले विचार बरोबर हे टिकाऊ असावेत, अगदीच विकाऊ नसावेत. पुरस्कार मिळतात हो, पैसे दिले की कितीही पुरस्कार मिळतात. आपण त्या मागं लागलो नाही. जे काही थोडेफार मिळाले, पण ते मिळाले आपल्या ह्याच्यावर, म्हणजे स्वभाव असेल किंवा लिखाण असेल याच्यावर मिळाले. वा वा, अगदीच. आतापर्यंत मी कविता लिहिताना पाहिले माणसं, कविता रडताना पहिल्यांदा मी पाहतोय. आणि अगदीच तुम्ही एवढं त्या कवितेमध्ये गेलात की अश्रू अनावर झाले तुम्हाला. असो, जो तो एक हे असतो, आयुष्याचा भाग असतो तो. बरं, तर आता आपण यातून थोडं बाहेर पडूया. मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न असा विचारतो की मला सांगा, आत्ताची कविता ही समाजाला काय देऊ शकते, म्हणजे काय भूमिका असेल कवितेची आणि आता जी समाजामध्ये परिस्थिती आहे त्याची? आत्ताच्या कवींनी सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सावित्रीमाय, महात्मा फुलांची लेकरं आहोत. क्या बात आहे. आणि या लेकरांनी तोच वसा चालवला पाहिजे. आपण इकडून गोळा कर, तिकडून गोळा कर आणि मग माझ्या नावावर खपव, हे करायला नको. वा. दुसरी गोष्ट अशी की वाचनाची परंपरा थोडी खुंटली आहे. पण आपण चांगलं दिलं ना तर ते टिकतं, विकतं सुद्धा. नक्कीच. आताच माझ्या वाचनात एक काव्यसंग्रह आला, गुंता. अच्छा, कविता आणि विकलाय पण. यस, म्हणून त्याचा उल्लेख करावा वाटतो. क्या बात आहे. म्हणून कवींनी असं दिलं पाहिजे जे दर्जेदार आहे आणि जे आतून येते. कारण प्रतिभा जी आहे ना, माणसाची प्रतिभा, ती आगपेटीची जी काडी आहे, त्या आगपेटीच्या काडीवरचं जे गुल असतं ना, ती प्रतिभा असते. वा. आणि ती प्रतिभा अशी क्षणात पेटते, त्याला काडीनंतर जळते. आपली काव्य प्रतिभा ती त्या गुलासारखी आहे आणि ते असं पटकन पेटलं पाहिजे. क्या बात आहे. ओढून ताडून ठरवून कविता लिहिता येत नाही, मला तरी येत नाही.
मी जेव्हा कविता लिहायला लागते त्यावेळेला मी माझं प्रतिबिंब त्यात म्हणजे शोधते, मला शोधते आणि मग ते लिहिते. कुठलाही प्रसंग धरून मला लिहिता लगेच तरी येणार नाही, ठरवावं लागेल की काय. मग 2 ओळी आत्ता सुचतील, अजून 4ही दिवस लागतील पुढच्या ओळी आठवायला, पण मग ते होईल. पण कधी कधी ठरवलं ना आता 2 तास बसायचंय, मला पूर्ण गुंतवायचंय त्याच्यामध्ये, तर लिहिणंही होतं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर. अतिशय सुंदर असा संदेश तुम्ही दिला, आत्ताच्या तरुणांना पण दिला. म्हणजे की एक परिवर्तनवाले जसे प्रश्न आहेत तसेच उत्तरं पण आहेत आणि यातून खूप काही घेण्यासारखं प्रेक्षकांना, आताच्या पिढीला पण आहे. अजून एक असा प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की कवितेकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघता? म्हणजे फक्त मनोरंजन म्हणून लिहायचं की उगीच सुचलं म्हणून लिहायचं, का त्याचा काही फायदा झाला पाहिजे म्हणून लिहायचं? त्याचा फायदा झालाच पाहिजे, कारण कविता जी आहे ना थोडक्या शब्दामध्ये खूप मोठा आशय सांगते. हो, बरोबर. जसं एक ओळ मी सांगते, म्हणजे आपली तुम्हाला माहित आहे, आईनं प्रत्येक बाळाला जोजावताना झोपावताना ते अंगाई गीत म्हटलंय, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या, है ना, आशा काळ्यांवर आधारित तशी. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या, है ना. म्हणजे पाकळ्या जे आहे ना त्या म्हणजे पापण्या आहेत, त्या पाकळ्यांसारख्या आहेत. पण असं म्हटलं की तुझे डोळे झाक, आता डोळे झाक, तर ते बाळ झोपणार नाही. पण मीठ पाकळ्या डोळ्यांच्या म्हटलं, ते अंगाई गीत म्हटलं की बाळ नक्की झोपेल. नक्कीच. आणखी सांगावं वाटेल की अण्णाभाऊ साठे असतील, त्यांची तर एक लावणी आपल्या ऑल महाराष्ट्राला माहिती आहे ना, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते. सामाजिक भान आहे, व्यथा आहे, वेदना आहे. दया पवार, मला सगळ्यात पहिल्यांदा लेखक भेटले दया पवार आमच्या भागातले. तर दया पवारांचं बाय मी धरण बांधिते माझं मरण कांडिते. मला ती कविता 7वीला होती, आठवलं मला ते दया पवारांची. तर ती कविता, त्यामध्ये धरण बांधणं मरण कांडणं म्हणजे काय, तर व्यथा आहेत, वेदना आहेत, कष्ट आहेत तिथल्या वर्गात. मग ही कविता जी आहे ती सामाजिक भान देते. कविता जी आहे ती जगायलाही शिकवते. म्हणजे फक्त ती एक शो म्हणून पाहायचं नाही तिच्याकडे, ती शिकवते माणसाला. नक्कीच नक्कीच. तुम्हाला काय वाटतं आता कवितेचं बाजारीकरण झालंय? तसं पाहिलं ना, दर्जा तो दर्जा असतो, है ना. तर म्हणजे खूप छान काव्यसंग्रह येत आहेत, आत्मचरित्रही येत आहेत. जसं 3 भाकर एक भाकर 3 चुली, सॉरी, देवाजी झिंजाडे, देवाजी झिंजाड्यांचं, है ना. आपलं ओहळ सरांचं बाप, जग बदलणारा बाप माणूस. तर हे बदलू शकतं, बदलतं त्यातून. आणि दर्जेदार लेखक आहेत ते. म्हणजे बाजारूकरण झालं जरी असलं तरी खरं ते चकाकणारं, पण प्रत्येक चकाकणारं सोनं नसतं. नक्कीच. 1 भाकर 3 चुली आहे किंवा जग बदलणारा बाप माणूस, हे सुद्धा सोनं आहे, चकाकणारं आहे. बाकीचं आपण जे बघतो भरपूर हे झालेलं आहे, कचरा, तो कचराच म्हणता येईल. तुम्ही तुमच्या कवितेकडे कसं बघता? म्हणजे फक्त सादरीकरणापुरतं बघता का कसं, त्याच्या पलीकडे बघता? नाही, माझी कविता, मी प्रत्येक कविता त्या भूमिकेत घुसून पाहिलेली. वा. मी अजून एक माझ्या या 3 घडींचा डाव माझा काव्यसंग्रह, त्याच्यातलं एक उदाहरण देईल. ससे होलपट नावाची माझी कविता आहे. अच्छा. ती आहे तृतीय पंथ्यांवर. बर. सुंदर आहे. म्हणजे अरे, माझ्या एका मैत्रिणीनं तर तिच्या PhDच्या विषयामध्ये त्या कवितेला स्थान दिले. वा, किती मोठा गौरव आहे तो, तर शब्दांचा गौरव. म्हणजेच काय, तर कवितेकडे मी फक्त शो म्हणून पाहत नाही, सादरीकरण म्हणून पाहत नाही, ते माझा एक जीवनाचा भाग म्हणून पाहते. माझी एक शोधक सकस विचारशक्ती म्हणून मी पाहते. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता जी कविता आहे ती समाज प्रबोधनासाठी पूरक आहे? नक्कीच. नक्कीच. समाज प्रबोधनासाठी ज्या अशा पुरस्कार प्राप्त, म्हणजे आपल्या लोकल पातळीवरच्या नाही,
अच्छा. म्हणजे आता तुम्ही जर म्हणाल तर अमृता प्रीतम, हो. सुंदर कविता, किती सुंदर कविता. जवी पवारांच्या किती सुंदर कविता. आत्ताच मी तुम्हाला दया पवारांचं उदाहरण सांगितलं, सुंदर कविता. म्हणजे अशा ज्या कविता आहेत, या कविता समाज बदलाचं साधन आहेच. नक्कीच नक्कीच नक्कीच. बरं, आता तुम्हाला काय वाटतं की कवींनी हे स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी लिहावं की त्याच्यातून अजून त्याला काही पडसाद? आत्मिक समाधान तर आहेच आहे, आत्मिक समाधानासाठी लिहावंच, पण प्रत्येक वेळेला पुरस्कार किंवा नावाजणं अशी अपेक्षा ठेवू नये. क्या बात आहे, क्या बात, क्या बात आहे. आता आपण बघतो की समाजामध्ये एक वर्ग असा झालाय, एक चांगला लिहिणारा वर्ग जो आहे तो तर आहेच, परंतु दुसरा एक वर्ग असा तयार झालेला आहे की तू मला काहीतरी दे म्हणजे मी तुला काहीतरी देईल. म्हणजे कविता सादर कर पण त्याचे पैसे दे, किंवा मी तुला पुरस्कार देतो त्याचं पैसे दे. म्हणजे हा जो काही व्यवहार चाललेला आहे याच्याबद्दल तुम्ही काय बोला? याच्यामुळे एक चांगला वर्ग दुर्लक्षला जातोय. हो नक्कीच. आणि फक्त बाजार करत झालेलं. अच्छा. पण शेवटी मी आताच सांगितलं, योगीराज वाघमारे यांची एक कादंबरी आहे, बेगड नावाची. बेगड, हो ऐकून आहे. बेगड. तर हे बेगड जे आहे ना ते पोळ्याला बैलाला सुशोभित करण्यासाठी वापरलेलं असतं. बरोबर. म्हणजे आता जे बाजारीकरण चाललंय ना ते बेगडी आहे, म्हणजे ते चुकीचंच आहे. ते बेगड नंतर म्हणजे त्याला काही अर्थच नाही. सोनं ते सोनं चमकणार. असा एखादा विषय किंवा अशी एखादी कविता आहे की तुमच्या मनात आहे, तुम्ही तिला अजून कागदावर नाही आणलं? मनात असणारी खरं तर मला कॉलेजमध्ये पॉलिटिक्स विषय होता. बरं. तर मग मला फार आवडायचं. घरातही तशाच चर्चा चालायच्या, पॉलिटिक्स. आणि मला छान मार्क्स पण पडायचे. पॉलिटिक्सवर मी कविता लिहिलेली तेव्हा, त्या स्वप्नबहर कविते माझ्या वहीमध्ये, पण ती काही पुस्तकात मी उतरवली नाही. अच्छा. त्याचबरोबर मला वैचारिक लिखाण आवडतं, आत्मचरित्रात्मक आवडतं. बरं. जर भविष्यात मला सगळे म्हणतात, माझ्या 3 घडींचा डाव या काव्यसंग्रहाची प्रस्तावना वाचली की सगळे म्हणतात तुम्ही आत्मचरित्र लिहा, काहीतरी लिहा. नंतर आता रिटायरमेंट नंतर बघूयात, मी तिकडे वळणार आहे आणि नक्कीच लिहिणार. राजकारणावरची कविताही असेल माझी भविष्यात, आणि माझं आत्मचरित्रात्मक शक्यतो माझ्या आजोबांवर जास्त प्रकाश टाकणार असं लिखाण असणार. नक्कीच नक्कीच. आता ही जी तुमची काव्य प्रतिभा आहे, तुमची काव्यशैली आहे, याला घरून कशी दाद मिळते, म्हणजे कुटुंबाकडून कशी दाद मिळते तुम्हाला? अर्थात छान मिळते. माझी मुलगी माझं पहिलं व्यासपीठ आहे. क्या बात आहे. तिचं नाव दीक्षा आणि मुलगा सम्यक. मम्मी तुला कुठं जायचंय, मी नेऊन सोडतो, चल. माझ्या शाळेच्या व्यापातून मला वेळ होत नाही, भरपूर काम, त्यामुळं मी शक्यतो टाळते. पण तरी संधी मिळालं तर 3-4 महिन्यातून एखाद्या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहते. आणि माझी मुलगी मला खूप छान, माझं काही चुकलं बरोबर आहे ते, तीच पहिलं माझं व्यासपीठ आहे, त्यामुळे ती मला सांगते. आणि तिलाही प्रचंड पुस्तकं वाचण्याची आवड आहे, खूप छान वाचन आहे तिचं. तुम्ही एक उत्तम प्राध्यापिका आहात, म्हणजे पिढी घडवण्याचं, ज्ञानार्जनाचं उत्तम कार्य करता. तर तुम्ही तुमच्या मुलांना कधी कवितेचा क्लास घेतलाय? त्यांना सांगितलं कधी कवितेबद्दल वगैरे असं? कविता मी, माझं पुस्तक आहे कविता, मी आत्ता सांगितलं की कविता ही ठरवून समजून लिहिता येत नाही. बरोबर. ती जी आहे प्रतिभा आहे, ते गुलावरची त्या काडीचा गुल आहे, तो पुढचा पेटणारा, क्षणात पेटणारा, आणि ती प्रतिभा इथंच असावी लागते. असं ठरवून वर्ग घेऊन काव्य लिहिता येत नाही, लिखाण करता येत नाही, ते आतूनच असावं लागतं, उपजतच असावं लागतं. बालकवी चालता चालता कविता करायची. ठोंबरे, बापूजी त्रिंबक ठोंबरे, त्यांची चाफेकळी नावाची कविता होती, मला 8वी-9वीला होती, मला आठवतं. ते उत्तम कवी होते ते. बरं, तुमची आतापर्यंत साहित्य निर्मिती काय, मग किती पुस्तकं वगैरे? नाही, माझं पुस्तक हेच पहिलं 3 घडीचा डाव. त्यानंतर मी लिहिलं नाही, पण जीवन गौरव, शाळेचं जे मासिक आहे त्याच्यामध्ये लिहिणं, मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी लिहिणं. मी माझ्या विद्यार्थ्यांना भरपूर मार्गदर्शन, भरपूर सांगते, भरपूर सहकार्य करते. आर्थिक असेल काही असो, त्यांना ते पुस्तक भेट देणं,
असं मी करून, त्याचबरोबर त्यांचं व्यवस्थित वक्तृत्व स्पर्धा, वा. याच्यातून त्यांना जे नाव लौकिक मिळतोय तोच मला म्हणजे माझं काय म्हणता येईल, निर्मिती म्हणता येईल, माझं लिखाण निर्मिती किंवा क्या बात. मला प्रोत्साहन किंवा मला पारितोषिक माझे विद्यार्थी घडतायत, मला फार आनंद होतो. वा वा वा. खरं तर आता तुमच्या छत्रछायेमध्ये अनेक विद्यार्थी घडतात, अनेक विद्यार्थी घडले असतील, तर तुम्हाला समजा असं समजलं की आपल्या विद्यार्थ्यांपैकी कोणतरी लिहित आहे, तर तुम्ही त्याला दाद वगैरे दिली आहे, त्याला तुम्ही प्रोत्साहन दिलंय? खूप अच्छा. सहकार्य केलंय, थाप पण दिली आणि पुढं प्रोत्साहन पण दिलंय. आणखी लिखाणही कर, तुला कुठल्या क्षेत्रात जायचं असेल, काही आर्थिक काही किंवा आणखी म्हणजे माहिती हवी असेल तेही मला सांग, मी कधीही उभी राहील तुझ्या मागे, वा. तुला आधाराला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, एक भाकरी आहे त्यातला एक चतकोर भाग तो कुणाला तरी दिला पाहिजे. आपल्या दानत्व, आपल्या दातृत्व आपल्या असावं. उत्पन्नाचा 1% कुणाला तरी दिला पाहिजे. मग तो इथं का देऊ नये? वा. विद्यार्थ्यांना ज्यांना गरज आहे त्यांना द्यायलाच पाहिजे, सहकार्य केलंच क्या पाहिजे. बात. ते माझं नाही, ते शाहू फुले आंबेडकर यांचे उपकार आहेत माझ्या. नक्कीच. आता तुम्ही मला वाटतं अजून काही वर्षामध्ये निवृत्त व्हाल, तर तुम्हाला वाटतं कविता पण निवृत्त होईल असं? कविता कशी? कविता कधीच निवृत्त होत नसते. अच्छा, म्हणजे कविता ही नेहमी दिवंगत राहील, हो. तर तुम्ही नेहमी लिहित्या राहाल. निरंतर टिकणारी कविता क्या आहे. बात आहे, क्या बात आहे. आपल्या तुम्हाला माणसा- आता इथून पुढे समजा पुस्तक निर्मिती करायची आहे, कुठले विषय घ्यायला आवडतील त्या पुस्तकात? शक्यतो मला वैचारिक जास्त आवडतं, बर. मुक्त छंदात्मक कविता जास्त आवडतात. त्या अगदी सहज सहज बोलण्यातला जो भाव आहे, म्हणजे जिवंतपणा, तो जिवंतपणा जिवंत ठेवण्याचं काम करतात, वा. जागृत ठेवण्याचं काम करतात. म्हणजे आपल्या एखादी जखम असेल, आता मी मगाशी भावनेच्या भरात ती जखम हे हो केली. हो हो, आणि नक्कीच. कविता ते माझं कोंदण होतं. बरोबर कोंदण सोन्याचं असतं, बरोबर. त्यातली ती जखम जी आहे तो हिरा असतो. तो हिरा तो पारदर्शकही असतो न मौल्यवान असे. दुःख कधी कधी काही कमी होत नाही. तसंच जे काव्य आहे, लिखाण आहे, ते तसंच राहणार कोंदणासारखं. आणि आपले शब्द म्हणजे हिरा रत्न मोती होणार आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. आता महिला सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे पदार्पण करत आहेत, अनेक महिला लिहित आहेत, तर त्या लिहित्या हातांना तुम्ही काय, महिलांना विशेष काय संदेश द्याल? महिलांना मला एवढंच सांगावं वाटेल, आज आम्ही सावित्रीच्या, जिजाऊच्या लेकी असून त्यांचं कार्य विसरतोय. अहिल्याबाई होळकरांचं कार्य विसरतोय. त्यांच्यामुळं अंधश्रद्धा, रूढी, परंपरा त्यांनी मुठ माती देण्याचं काम केलं होतं. आजही आपण वडाला फेऱ्या मारतो. वडाला फेऱ्या मारणाऱ्या मीही त्यातली असते, तर 7 जन्म टिकलं असतं ना, असं काही नाही हो. जे आहे ते आपलं असं म्हणता येईल, माथा आणि हात, आपलं कर्तृत्व तेच माथा घडवतं. आणि त्यामुळं वड फक्त ऑक्सिजन देतो, आयुष्य देत नाही. क्या बात आहे. हे ऑक्सिजन आपल्याला मिळालं पाहिजे. ऑक्सिजन म्हणजे जीवनात जगणं, श्वास आहे की नाही? जीवन. तुम्हाला कधी स्त्रियांनी तेच उदाहरणं घेतली पाहिजे आणि नक्कीच. अंधश्रद्धा सोडल्या पाहिजे. खरं सत्य आणि यथार्थ लिहिलं पाहिजे, बस. क्या बात आहे. तुम्हाला तणावाच्या प्रसंगी किंवा कधी मन कोणी दुखावलं तर तुम्हाला माणसं जवळची वाटतात का तुमची कविता जवळची वाटते? अवघड प्रश्न आहे. कविता जवळची जरी वाटली तरी ती जी आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी. बरोबर. काय नाही, अशा नक्कीच. वेळेला मी शांत राहते, अच्छा, शांतच राहते. बरं. जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे कधी असं वाटलं की आपण आता बसलोय, निवांत बसलोय कुठेतरी, त्यावेळी एखादं कातर वेळ असेल किंवा नेमकाच सूर्य अस्ताला जात आहे, अशा वेळी तुम्हाला काय सुचतं अशा वेळेला लिहिण्यासाठी मला खरं सांगू ना, मला वैचारिक लिखाण जास्त आवडतं. अच्छा, म्हणजे वास्तववादी लिखाण तुम्ही जास्त लिहिता? हा, मला आवडतं. आणि बरं. त्यातल्या त्यात शोधायला जास्त आवडतं. ह्याचा संदर्भ कुठं मिळेल, मग त्याची सत्यता पडताळायची, मग ते खरं आहे का. आणि आणखी मला म्हणजे साळुंखे असतील
म्हणजे जे विचारवंत जे आहेत, म्हणजे चांगलं लिहिणारे, उद्बोधन करणारे, अशा या लोकांचं वाचन मला करायला जास्त आवडतं. अच्छा, क्या बात आणि आहे. मग ते वैचारिकच लिखाण मला त्या तिन्ही सांजेला माझ्या लक्षात येतं, अरे हे असं वाचायला हवं, हे असं बघायला हवं असं. क्या बात आहे. वा वा वा, अतिशय उत्तम. आता मला सांगा, तुम्हाला स्वतःवर आत्मचरित्र लिहावं असं कधी वाटतं? मला खूप जणांनी प्रोत्साहित केलेलं आहे. खूप दिवसाचं आहे ते, तू लिहून घे. वडिलांकडे माझ्या भरपूर आठवणी आहेत. माझ्या आईकडेही, माझी आई तर त्या आठवणींची खाण आहे. कारण आम्ही 5 भावंड, बरं, वडील एकटे कमावणारे, आजी आजोबा, एवढं कुटुंब, बेताची परिस्थिती. पण वडील पॅकरपासून पोस्टमन, परीक्षा देता, मग क्लर्क, मग ट्रेझरी, पोस्टमास्टर, हे सगळी त्यांनी पदं अभ्यासानं मिळवली. रात्र रात्र अभ्यास करून, घरात नाही, गार्डनच्या दिव्याखाली बसून. वा. आणि मग मला लोक सांगतात की अरे आजोबांचे विचार, वडिलांचे विचार आत्ताच रेकॉर्डिंग करून ठेव आणि तू लिही. ताई तू लिही, तुला काय खर्च येईल ते मी देतो. क्या बात. पण माझ्याकडनं अजून तरी झालेलं नाही, थोडा शैक्षणिक व्याप, त्यामुळे. क्या बात. पण मी लिहिणार, नक्कीच लिहिणार. क्या बात. तुम्हाला असं वाटतं की समाजामध्ये आता कवी घडले पाहिजेत? काय होतं माहितीये का, आता जेवणावळी झाल्या पाहिजे, हो, हे नको. कडले जरी घडायचं असेल तर तिथं दर्जा हवा. वा, म्हणजे असं फक्त संख्या महत्वाची नाही, क्वालिटी महत्वाची आहे, दर्जा महत्वाचा. हो, विकणार नको. म्हणून कविता घडले पाहिजे. समाजाचा आरसा आहे कवी, समाजाचं प्रतिबिंब जास्त असणार, ते थोडक्यात सांगणं हे काम करतंय. क्या बात आहे. तो ते कवी म्हण किंवा ते काव्य, गझला, सुरेश भटांसारख्या गझला, हे काम करतंय, ते घडायलाच पाहिजे. या क्षेत्रामध्ये तुम्ही कोणाला प्रेरणादायी मानता? म्हणजे तुम्हाला कोणाला जास्त वाचायला आवडतं की त्यांना वाचून तुम्हाला कधी वाटलं नाही आता आपण आज काही लिहायचं नाही, आपण वाचायचं? मी आत्तापर्यंत सुरुवातीला दया पवारांना भेटली, बरं, त्यानंतर वसंत बापट, आमच्या कॉलेजमध्ये यायचे, वसंत बापटांना भेटली, त्यानंतर मंगेश पाडगावकरांना भेटली, रवींद्र पिंगे यांना भेटली, दया पवारांची मुलगी तिला भेटलीये, रावसाहेब कसबे आमच्याकडचेच, त्यांना भेटलीये. अशा साहित्यिक वारसा आमच्या नगर जिल्ह्याला, अकोले तालुक्याला लाभलेला. मग मी आत्ताच साळुंकेचं नाव सांगितलं. वैचारिक आणि अगदी शास्त्रशुद्ध लिखाण, मग असं मला वाचायला आवडतं. अशा लोकांचं लिखाण मला वाचायला आवडतं. आणि तसाच एक लिखाणाचा माझाही एक त्याला काय म्हणायचं प्रवाह होत गेलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मला यानंतर तुम्हाला असं एक प्रश्न विचारायचा आहे की हल्ली साहित्यिक जे आहेत ते स्वतःला महापुरुष समजतात, आणि स्वतःला बरं ते महापुरुष समजतात तर समजतात, ते समाजाची दिशाभूल करतात. म्हणजे स्वतःचंच म्हणणं मांडण्यासाठी ते स्वतःचे कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यातून ते दिशाभूल करतात. याबद्दल तुमचं काय मत आहे? आता खरं तर ज्याच्या त्याच्या वैचारिकतेचा आणि बौद्धिकतेचा तो प्रश्न आला. बरोबर. त्याला आपण किती आहारी जायचं हे आपण ठरवायचं. पण हे जे चाललंय होतंय ते चुकीचं आहे. नक्कीच. बरोबर बरोबर. तर मग तुम्ही आता जे साहित्य घडतायत तर त्यांनी अशाच्या रांगेत जाऊन बसायला पाहिजे का त्यांनी स्वतःचं अस्तित्व तयार करायला पाहिजे? म्हणूनच देवा झिंजाडांच्या कादंबरीचं उदाहरण दिलं. नक्कीच नक्कीच. बरोबर. चांगलीच आहे कादंबरी. बरोबर. एक भाकर 3 चुली. नक्कीच. आता कवितेचं समाज प्रबोधनामध्ये, म्हणजे एक समाजाचा आरसा म्हणतो आपण कवितेला, तर समाज प्रबोधनात कवितेचं काय महत्त्व सांगाल तुम्ही थोडक्यात? तेव्हा एक कवीचं महत्त्व, एक माणूस म्हणून त्याने कसं बघायला पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे, की आपण काय बदल घडवू शकतो, आपल्यामुळे घडामोडी होऊ शकतात, लिहिण्यातून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वक्तृत्वातून असं काही घडू शकतं. मग अशी मी सांगितलं अण्णाभाऊ साठेंची लावणी, हो, मैना गावाकडे राहिली. ज्या अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यांनी त्याच्यातूनच हे केलं. कामगार चळवळ त्यातूनच उभी राहिली. बरोबर आहे की नाही? घडवू शकतात ना कादंबऱ्या, कविता, हे घडू शकतात. समाज प्रबोधन करू शकतात. बरोबर. जवी पवारांची कविता,
परत भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली आहे ना, नारायण सुर्वे. इंग्रजीत भालेराव वगैरे असे कवी आहेत. ते आत्ताचे. हो. आणि त्यानंतर तुम्हाला सांगता येईल नामदेव ढसाळांची कवी. हो, पॅन्थर. खरं आहे ना, हे सगळं सत्य आहे, खोटं काहीच नाही. नक्कीच नक्कीच. प्रबोधन होतच आहे. तर आमचा सुद्धा एक प्रयत्न आहे की कवींनी बोलतं व्हावं. बरेच असे कवी आहेत जे पुस्तकाच्या बाहेर पडत नाही, तर त्यांना बोलतं करण्यासाठी आम्ही फायनल ड्राफ्ट सारखं हे जे एक निर्माण केलं आहे जागर कवितेचं, याबद्दल काय सांगाल? आमची संकल्पना कशी वाटली तुम्हाला? त्यामध्ये मीच पहिली बसते. है ना, मी येत नाही शक्यतो. अच्छा. हां, पण काय वाटतं? खूप छान आहे. अच्छा. ह्याच्यामुळं एक आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला. खऱ्या अर्थानं मनापासून व्यक्त होण्याची संधी मिळाली. वा. आणि असे एक मी आवर्जून सांगू इच्छिते, माझ्या माहेरी एक मुलगा आहे, तो माझा भाऊचा मुलगा कुणीतरी लागत असेल, तो राहतो गुहेमध्ये. पण त्याचं काव्य इतकं अस्सल आहे ना, बरं, पण तो इथपर्यंत पोचू शकत नाही. नक्कीच. अच्छा. पुणे हे इथं माहेर घर आहे आपलं विद्येचं, तिथं खेड्यामध्ये काहीच नाही, त्याला गुहागर. रेंज पण नाहीये. तो अस्सल असूनही तिकडं आहे, म्हणून पाहिजे हे कार्यक्रम व्हायला नक्कीच पाहिजे. नक्कीच. तर ह्या होत्या रेखाजी फाले. आज त्यांच्या अनुभवाच्या कुंचल्यातून आमच्या तिजोरीमध्ये त्यांनी भरपूर सारी शब्दसंपदा, धनसंपदा आम्हाला दिलेली आहे आणि आम्हाला त्यांच्या ऋणात राहायला आवडेल आयुष्यभर. आणि यानंतर सुद्धा आम्हाला तुम्हाला आमच्या या फायनल ड्राफ्टमध्ये नक्कीच बोलवण्यासाठी आवडेल. तुमच्या पुढील वाटचालीमध्ये अगदी आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. अजून तुमच्या हातून निरनिराळी साहित्य निर्मिती व्हावी, शब्द निर्मिती व्हावी, या आमच्याकडून तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. आपण आलात, वेळात वेळ काढून आपले अगदी मनपूर्वक आभार. धन्यवाद अर्चनाताई. आणि उफाडे दादांमुळं इथं येता आलं, माझे शब्द किंवा माझ्या भावना व्यक्त करता आल्या, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, पुन्हा एकदा आपल्या फायनल ड्राफ्ट या कार्यक्रमात पुन्हा नवीन पाहुण्यांसोबत आपण नक्की भेटूया. तुर्तास नमस्ते.